आणि आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघितली। भाजपनं मुंबईसाठी सगळं मोकळं रान सोडलेलं आहे। महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। मग ती महापौर पदाची असो, स्थायी समिती किंवा बेस्टसह अन्य समित्या, याचा काय अर्थ आहे तो सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे। निलेश, याचा अर्थ कसा लावायचा? मुख्यतः प्रसन्न, मुंबई भाजपनं शिवसेनेसाठी सोडली असं स्पष्ट चित्र आता तयार झालेलं आहे। भाजप राज्यात किंवा राज्य सरकारमध्ये राज्य करेल तर मुंबईत शिवसेना राज्य करेल। म्हणजे सुभा जो आहे, मुंबईची सुभेदारी ही शिवसेनेला देण्याचा निर्णय झालेला आहे। तर महाराष्ट्राची सुभेदारी ही भाजपकडे असेल। महाराष्ट्रातलं सरकार जर मुंबईमध्ये सेनेचा महापौर झाला नसता, मुंबईत स्थायी समितीचा अध्यक्ष हा सेनेचा झाला नसता, तर सेनेनं भाजप सरकार पाडलं असतं। देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे त्या अडचणीत आलेलं असतं आणि त्यामुळे राज्यातलं सरकार वाचवण्यासाठी मुंबई भाजपनं सेनेला दान केली किंवा सेनेला सोडून दिली, अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते तयार झालेलं आहे। आणि त्याचं सुतोवाच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे आम्ही विरोधी पक्षातही बसणार नाही असं सांगून मुख्यमंत्र्यांनी सेनेसाठी पूर्ण मैदान हे खुलं सोडलेलं आहे। आणि आता काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होणार अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल। आणि त्यामुळे सत्तेतही सामील होणार नाही। इतकंच नाही, शिक्षण समिती असो किंवा कोणत्याही समिती असो, त्यांचं कोणतेही अध्यक्षपद हे भाजप स्वीकारणार नाही, लढवणार नाही, अशा स्वरूपाचा निर्णय हा अत्यंत ऐतिहासिक निर्णय असेल। सेनेसाठी मुंबई सोडून सेनेला त्यांचं राज्य करण्याची मुभा दिलेली आहे। आणि त्यामुळे जी ओढाताण होती मुख्यतः सत्तेची, रसदीची, पैशाची, ही सर्व सोडवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल टाकले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निलेश, याचा सरळ सरळ अर्थ असा पण दुसरा काढायचा का की याच्यानंतर म्हणजे शिवसेनेवरती नैतिक जबाबदारी येणार आहे की आता उरलेल्या सगळ्या महापालिका, जिल्हा परिषदा, जिथे जिथे भाजपला पाठिंब्याची गरज आहे तिथे आता पाठिंबा देणे जवळपास नैसर्गिक ठरणार आहे? अगदी, म्हणजे ज्या स्वरूपात प्रसन्न, तू अगदी बरोबर बोललास, ज्या स्वरूपामध्ये मुंबईमध्ये सेनेला भाजपनं पाठिंबा दिला, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्र सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता सेनेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यावा अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते भाजपनं तयार केलेलं आहे। आणि त्यामुळे अनेक ठिकाणी बिनशर्त, शिवसेना कुठेही बिनशर्त पाठिंबा देईल अशी परिस्थिती नाही। आणि त्यामुळे सेना थेटपणे आता ग्रामीण भागामध्ये सत्तेमध्ये सहभाग मागेल, मात्र मुंबईत भाजपला सत्तेत सहभाग देणार नाही। आता जे काही मुंबईचं बरं वाईट होईल त्याची पूर्णतः जबाबदारी ही सेनेचीच असेल। आणि त्यामुळे जर उद्या मुंबई विकसित होऊ शकली नाही, मुंबईत भ्रष्टाचार झाला, तर त्याची पूर्णतः जबाबदारी ही सेनेची असेल। आणि हा एकीकडे मुंबई सेनेसाठी सोडून देण्याचा डाव म्हणून बघितला जात असला तरी दुसऱ्या अंगानं सेनेला कोंडीत पकडणं आणि 5 वर्षांनंतरची रणनीती आखणं अशा स्वरूपाचं हे चित्र आहे। या माध्यमातून तुम्ही आम्हाला धमकावू नका, राज्य सरकार पाडण्यासाठी आम्ही मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला धमकावणार नाही ही शर्त असेल। पण त्याचबरोबर ज्या स्वरूपामध्ये राज्यात तुम्ही आम्हाला बदनाम करत आलात, आमच्या प्रशासनावर, आमच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आलात, त्या स्वरूपाचे प्रश्न आम्ही आता मुंबईत उपस्थित करू आणि सेनेची प्रतिमा ही सातत्याने हनन करू, अशा स्वरूपाची रणनीती ही भाजपची आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, याच्यातून आणखी पण 2-3 तीर, एका तीरामध्ये जे अनेक पक्षी मारलेले, त्याच्यातला हा पण अर्थ आहे का? तू समजावून सांग आपल्याला। एक तर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे पक्षाची आणि पुन्हा स्वतःची, देवेंद्र फडणवीसांचा निर्णय, सत्तेवरती लाथ मारण्याचा निर्णय जो एकेकाळी सोनिया गांधींच्या नावावरती होता, तो त्यांना मिळणार आहे का क्रेडिट? दुसरा मुद्दा म्हणजे मध्यवर्ती निवडणुकीची जी सारखी शक्यता, कधी त्याचा दावा शरद पवार करायचे, कधी आणखी कोणी करायचं, याला पूर्णविराम मिळालाय का? अगदी निश्चितच राज्यातल्या अस्थिरतेला या निमित्ताने पूर्णविराम मिळालेला आहे। कारण बिनशर्त पाठिंबा भाजपनं सेनेला देणं म्हणजे आता सेनेला परोपकाराच्या भावनेनं आपला ज्या स्वरूपामध्ये कोणीतरी आपल्यावर उपकार केले आहेत त्याची परतफेड म्हणून का असोना, बरोबर आहे, भाजपला पाठिंबा राज्यामध्ये कायमस्वरूपी देत राहावं लागेल। आणि तो देण्याची मानसिकता ही सेनेची निश्चितपणे पाहायला मिळेल। आणि त्यामुळे मुख्यतः एका घरात 2 भावंडांनी, हिंदुत्ववादी विचारसरणीच्या 2 भावंडांनी आपले 2 घरं जी आहेत त्यातली वाटणी करून घेतलेली आहे। आता प्रत्येकाला आपला वेगळा शेतसारा मिळणार आहे, त्या शेतसाऱ्यानुसार जमिनीची वाटपही झालेलं आहे। आणि त्यामुळे सेनेला 37,000 कोटी रुपयांचं बजेट असलेलं मुंबई महानगरपालिकेचं कुरण, तर दुसरीकडे भाजपला 42,000 कोटी रुपयांचं जे अर्थसंकल्प असलेलं राज्याचं कुरण, अशा स्वरूपात आर्थिक, प्रशासनिक आणि इतकंच नाही
तर कौटुंबिक वाटणी ही झालेली आहे.